अन्य देश या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करूया. चला तर आता आपण बघतोय की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचं हस्तांतरण आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधातील मोहीम, पर्यटन, कला संस्कृती या क्षेत्रामध्ये विविध करार करण्यात आलेले आहेत. कोणत्या ह्याच्यामध्ये? भारत आणि ऑस्ट्रेलिया. तर पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे अशा अनेक क्षेत्रामध्ये विकासासाठी जपान भारताला सहकार्य करतो. बघा आता हे विविध देश आहेत आणि आपण विविध देशामधला संपूर्ण आढावा घेत आहोत. आणि या विविध देशातल्या आढावामध्ये आपण हेच बघितलेलं आहे की आपल्या भारत देशानं स्वतः प्रगतीच्या मार्गाला ठेवून अतिशय छान असं मैत्रीपूर्ण संबंध ह्या सगळ्या राष्ट्रांशी कसं समन्वय साधलेला आहे. सगळ्या राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंधामध्ये आणि किती चांगले असे व्यापारामधले आणि प्रत्येक क्षेत्रामधले त्यांचे संबंध सुद्धा किती व्यवस्थित आहे. तर भारताला पुढे बघूया की भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचं जपाननं मान्य केलेलं आहे. आणि दोन्ही देशांच्या तटरक्षक दल आणि नौदलामध्ये संयुक्त सराव हे होत आहे. आता भारत आणि आग्नेय आशिया, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, त्याच्यानंतर व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई या आग्नेय आशियातील राष्ट्रांशी भारताचे सुरुवातीपासूनचेच सलोख्याचे संबंध आहेत. 1991 नंतर भारतानं आपल्या आर्थिक धोरणामध्ये बदल करून मुक्त अर्थव्यवस्था ही स्वीकारली आणि मग त्याच्यानंतर आग्नेय आशियाई राष्ट्रांशी असलेल्या व्यापारी संबंधामध्ये अधिक वाढ होत गेली, त्याच्यामध्ये अधिक वृद्धी होत गेली. आता आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापारी वाढवण्याचं हे धोरण पूर्वेकडे पहा म्हणजेच लुक ईस्ट म्हणून ओळखलं जातं. आणि 2014 नंतर हे धोरण अधिक सक्रिय करण्यात आलं म्हणजे कृती करा, ऍक्ट ईस्ट म्हणून हे धोरण सध्या ओळखलं जातं. आता पुढे भारत आणि पश्चिम आशिया. लक्षात येतंय ना तुम्हाला बरोबर इथपर्यंत? कारण प्रत्येक मुद्दा हा गडबडीत न आणि गोंधळात न टाकता अगदी मुद्देसूदरित्या आपण पुढे 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 जात आहोत. बरोबर? चला तर आता भारत आणि पश्चिम आशिया बघूया. चला, पश्चिम आशियातील देश म्हणजे प्रामुख्यानं खनिज तेल, नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारे असे देश आहेत. आणि भारताचं पश्चिम आशियाई राष्ट्रांशी पारंपरिक असे संबंध आहेत. भारत हा पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून मिळणाऱ्या खनिज तेलांवर अवलंबून आहे. म्हणजे इराण, इराक, बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांकडून भारत खनिज तेलाची आयात करतो. तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्रांकडून मिळतं. त्याचप्रमाणे संरक्षण विषयक आधुनिक सामुग्री देखील आपल्याला इस्रायलकडून मिळते. शिवाय नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक भारतीय तेथे राहत आहेत. आता त्यांचंही आपल्या आर्थिक व्यवस्थेमधलं योगदान हे महत्वाचं आहे. सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणं आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचा सुद्धा कसा विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणं हा आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. भारत आणि जगातल्या महत्वाच्या देशांमधील संबंधाचा थोडक्यात आढावा आपण इथे घेतला आणि आता पुढील प्रकरणामध्ये आपण काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक अभ्यास करणार आहोत. चला तर मग बघूया, पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत आपल्याला काही संकल्पना स्पष्ट करायचे. 2
मॅकमोहन रेषा आणि भारत अफगाणिस्तान संबंध. चला तर पुढे जाऊया आपण.